हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. उठले सकाळी सकाळी, आंघोळ वगैरे सगळं झालं. अजून झोपलेत सगळे घरी. मी आले होते टेरेसवर. काल रात्री खूप जास्त लेट झाला आम्हाला सगळ्यांना झोपायला. सकाळी उठून एडिटिंग वगैरे केलं, ब्लॉग पोस्ट केला. आता दुपारी आम्हाला निघायचं आहे गावाला, साताऱ्याला निघायचं आहे. आमचे बाबा होते, म्हणजे मम्मींचे पप्पा, तर त्यांचं वर्षश्राद्ध आहे उद्या. आजच आम्ही निघणार आहे गावाला. आली आहे मी टेरेसवर आणि आम्ही थोडंसं प्लांटेशन केलं आहे टेरेसवर. मस्त आलं आहे रोज, पण हे पिंक रोज असे सगळे हे प्लांटेशन केलेलं आहे. थोडंफार हे लाजाळूचं झाड आहे, मस्तपैकी फुलं आलेत याला पण. हे ओव्याचं झाड आहे. लिंबू, पुदिना, तिकडे मिरची पण आली आहे. इकडे मी निघाली आता बाबूला स्कूलमध्ये सोडवायला. खूप लेट झाला आहे ऑलरेडी. चल बाबू, चल बाय कर. बाय. मला मला थँक्यू. चला चला, गुड मॉर्निंग, बाय. सकाळी झाली. आता मी घरी बाबूला सोडलं स्कूलमध्ये. आता बघू, खूप काम आहे, पुढचं कामं करायची आहेत, आवरायचं आहे, गावाला निघायचं आहे, बॅग पॅक करायची. करूया, बोलू बरं. गाईस, आता आपण बनवतोय लंच. लंचमध्ये मी बनवते पनीर पराठा. आता ही कढाई ठेवली आहे मी गॅसवर तापवायला. इथं अनियन चॉप केला आहे, टमॅटो आणि पनीर ग्रेट करून ठेवलं आहे. बघू आता आपण कसं बनवायचं आहे. गाईस, आता तेल गरम झालं आहे, त्यामध्ये मी टाकले मस्टर्ड सीड्स, तर जाईल थोडेसे क्युमिन सीड्स, त्यानंतर जाईल चॉप केलेलं अनियन, त्यानंतर हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आपल्याला. आता हा कांदा झाला आहे गोल्डन ब्राऊन. आता आपण टाकायचं त्यामध्ये टोमॅटो चॉप केलेलं. आणि आता यामध्ये थोडेसे मसाले जाणार, जसं की हळदी, ही जिरा पावडर आणि ही रेड चिली पावडर थोडीशी. आणि आपण आपला घरचा मसाला पण टाकू शकतो यामध्ये, थोडा आपल्याला पाहिजे तेवढा. मग हे थोडंसं फ्राय होऊन द्यायचं मसाल्यांसोबत. फ्राय झालेत आता सगळे मसाले. आता टेस्टनुसार मीठ नमक टाकायचं यामध्ये, परत फ्राय करायचं. त्यानंतर टाकायचं हे ग्रेट केलेलं पनीर. परत फ्राय करायचं, मिक्स करून घ्यायचं सगळं नीट. ते मिक्स करायचं. हे फ्राय करत राहायचं असं 2 ते 3 मिनिटं. आता हे झालंय पनीर. त्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडंसं कोरिएंडर आणि स्टफिंग आपलं रेडी आहे पराठ्यासाठी. ते थंड करायला ठेवूयात आपण साईडला. आणि आता पीठ वगैरे मी मळून घेते. चपातीमध्ये स्टफिंग भरलं की झाला पराठा. हे आपण एका प्लेटमध्ये काढूयात थंड व्हायला आता.
घेऊन घेऊ आता सो गाईज आता आपण पराठा बनवायला घेऊ. स्टफिंग वगैरे भरायला सुरू करूया. पराठा बनवतो तसं सेम बनवायचं, तशीच प्रोसेस आहे. हे कालची राहिली थोडं काय आता स्टफिंग बनवायचं हे. त्यानंतर सो हा पराठा बनवून आता मी इथे टाकला आहे. बाबू पण स्कूलमधून आला आहे. कुठे येऊ बाबू? थांब थांब. सो थोडंसं ऑइल लावायचं मला. असं ऑइल लावून असं फ्लिप करायचं त्याला. हॅलो बाबू. बाबू इथे आलाय स्कूलमधून. आणि काय खातोय तू बाबू? हे गंध असतं जेली. का खातोयस तू? इथे बघ, कलरिंग केलं तू आज? ड्रॉइंग केलंस? कसं होतं? छान होतं. कसं होतं सांग मला. टिफिन खाल्ला? सगळं फिनिश केला? ओके, गुड बॉय. काय पराठा खायला. कसा झालाय स्नेहा? एकदम छान. थँक्यू. सो गाईज आता आम्ही निघालोय गावाला. ब्लॉग बनायला टाइम नाही भेटला. लंच केला, बॅग पॅक केली आणि डायरेक्ट निघालो. मी, बाबू, मम्मी, मिस्टर लपत आहेत परत आणि स्नेहा. आम्ही सगळे निघालोय. आता मावशींना पिक करायचंय मध्ये. मावशी म्हणजे मम्मींच्या मोठ्या बहीण आहे ना मम्मी? लहान छोट्या बहीण, सगळ्यात लहान बहीण. त्यांना पिक करायचंय मध्ये आता. तर जाऊयात, बघूया. सो गाईज आता आम्ही पोहोचलोय जांभूळवाडीला. मावशींना पण पिकअप केलंय आता जांभूळवाडीवरून. सो निघालोय आता साताराला. खटाव तालुका सातारा. बोला मावशी. खटाव तालुक्यात नाही का? खटाव गाव आहे आमचं. मम्मी देश भारत बोल ग. मम्मी बोला. बोल की मम्मी. काय बोलले ना. गाव खटाव आहे ना. सो गाईज आलोय आता आम्ही मॅकडीला. बाबू खातोय पॉपकॉर्न. त्याला भूक लागलेली, त्याच्यासाठी चिकन नगेट्स घ्यायला आलोय. आले चिकन नगेट्स पण. आता घेतले चिकन नगेट्स. आता निघालो घरात. चिकन पाहिजे? ओके, बाय बोल. बाय. मी चिकन खातो. गाईज इतका जोरात पाऊस आता इथे. आणि पाणी कसं आहे मावशी रोडवर? पाणी खूप जास्त पाणी आणि खूप जास्त जोरात पाऊस आहे. मी पण तुला खाऊ देऊ. खाऊ. गाईज आता आम्ही पोहोचलोय वर्धनगडला. अजून किती वेळ लागेल आपल्याला पोहोचायला? पुसेगाव मध्ये जायला 15 मिनिटं लागतील. अजून पुसेगाव येणार 15 मिनिट. त्याच्यानंतर अजून 15 मिनिट. पुसेगाव मध्ये एक छोटंसं काम आहे मावशींचं आणि मम्मीचं. ते काम करायचं. सेवागिरी महाराजांचं एक संजीवन समाधी आहे. पुसेगाव मध्ये एक सेवागिरी महाराजांचं समाधी आहे. संजीवन समाधी आहे. तिथे गेल्यावर मी दाखवेलच चान्स भेटला तर. पाऊस आता खूप जास्त होता पण आता इथून पुढे काहीच पाऊस नाहीये. मोठं खोटं झाला आणि तुला पैसा देतो. कुणाला देतो पैसा?
म्हणून तर तुमच्या खात्यावर पाऊस नाही, खोटा पैसा देत. इकडे किती पाऊस आहे बघ. स्नेहा कसं वाटतंय? छान वाटतंय? छान वाटतंय? छान पण वाटतंय आणि कंटाळा पण आलाय. आता याला काय लॉजिक झालं? मम्मी तुम्हाला कसं वाटतंय? भारी, लय भारी. आपको कैसे लग रहा है? नो वर्ड्स. पता नहीं कब बोलेंगे वीडियो में. तू बोल बाबू. तू पण नाही बाबू. ठीक आहे, अजून आम्हाला अर्धा 1 तास लागेल ना. 1 तास तरी लागेल अजून पोहोचायला. आज निघालो होतो आम्ही 3 वाजता. आता वाजलेत 7. अजून आम्हाला 7:30 तरी वाजेल, 8 तरी वाजतील पोहोचायला. हे सेवागिरी महाराजांचं आता काही दिसत नाही नीट. आम्ही थांबू पण शकत नाही आता गाडी. हे बघ किती इथे आहे ते मंदिर. हे इकडं उजव्या साईडला बघ. गाईज आलीये मी आता घरी, मामांच्या घरी. आणि इथे पिऊ बसलीये, ती पण लाजतीये. माहित नाही, आमच्या घरात सगळेच लाजतात. हॅलो बोल, हॅलो बोल. आणि इकडे मामी भाकरी बनवत आहेत. भाकरी खूप भाकरी बनवल्यात. आणि तिकडे भाजी बनते. आणि मावशी ते प्रवासातून दमून बसली. स्नेहा पण बसली. आणि इथे मम्मी पण बसल्यात. आता उद्या जास्त व्लॉग नाही बनवता येणार, कारण उद्या वर्ष श्राद्ध आहे बाबांचं. सो बिझी असणार सगळे. सो आता जेवण वगैरे झालंय, करतो आता डिनर वगैरे. उद्या वर्ष श्राद्ध आहे, तर उद्या आम्हाला खूप काम आहे. किती वाजता उठायचं मामी उद्या आपल्याला? 3 वाजता. 3 वाजता उठायचंय. मग आता आम्ही असा विचार करतोय की आम्ही झोपतच नाही. हो की नाही? काय करायचं? झोपावंच लागतं, थोडा आराम घेतल्याशिवाय उद्या नाही का. तुमचं काय म्हणणं मम्मी? झोपायचं का नाही? झोपायचं, 2 वाजता उठायचं. 2 वाजता उठायचं, आंघोळ वगैरे करायची आणि लगेच स्वयंपाक बनवायचा. कारण खूप असतं गावाला आलं की सगळं बनवावं लागतं. खूप पाहुणे वगैरे येतात. दाखवेलच मी आता तुम्हाला उद्या कसं काय होतंय वगैरे. आणि आजी कुठे आहे? मग पणजी कुठे आहे? झोपली कळलं. मी त्याला निघून दाखवलं काय उठीला पण. बाबू कोण आहे ते? बाबू नाही, बाबा आहेत. कोण आहे ते? तू बाबू आहे. हो गाईज, आजचा दिवस खूप जास्त हेक्टिक होता. खूप जास्त ट्रॅव्हलिंग झालं. खूप पाऊस होता. पोलिसनी पण आम्हाला पकडलं नव्हतं, कारण मम्मी फ्रंट सीटवर बसलेल्या आणि सीट बेल्ट लावला नव्हता. पण ते सॉर्ट झालं. काकांना वगैरे कॉल करून सगळं सॉर्ट आऊट झालं. आता आमचं डिनर वगैरे सगळं झालं आहे. आता झोपायचं आहे. व्लॉग अजून एडिटिंग करायचं आहे मला. गावाला थोडं रेंजचा इश्यू आहे. खूप लोक होती म्हणून जास्त व्लॉग नाही बनवता आला. खूप पाहुणे आलेत आणि उद्या अजून जास्त असणार आहे. सो उद्याचा पण व्लॉग थोडा कमीच बनणार आहे. सो आता बंद करते. बाय बाय, गुड नाईट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सगळं करा. बाय, गुड नाईट.